धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नमन 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 दुसरे जरान संतातिया दुसरे जरान संतातिया अंधकृपदाने कथेचा विचार बाबाजी करू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांसिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम कलानिशवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे कृष्ण कृपा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते विठ्ठल 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 भगवान परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे येणे ही वर्षी जवळजवळ 38 वर्ष पूर्ण झालेले श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ तथा अखंड नाम सप्ताह श्री क्षेत्र पांगरीकुटे आदरणीय आमचे महाराष्ट्रामधील ख्यातनाम कीर्तनकार प्रभुदास महाराज गोबनीकर यांच्या रसाळवाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केलेली आहे तथा वैकुंठवासी हरिभक्तप्राण प्रल्हाद रामभाऊ महाराज बाविस्कर या सत्पुरुषांच्या आशीर्वादाने गावातील संपूर्ण देवी देवतांच्या आशीर्वादाने परिसरातील नाथनंगे महाराज विश्वनाथ बाबा जगदंबा माता ओंकारगीर बाबा जानकीर बाबा चंद्रेश्वर भगवान शिवगीर बाबा या सगळ्या साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होणारा हा अखंडनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे येणे ही वर्षी बहु आदराने बहुप्रेमाने संपन्न होत आहे। यावर्षी कार्याच्या कीर्तनाची सेवा ही माझ्या वाट्याला कशी आली काही समजत नाही, परंतु भगवंताचीच कृपा समजावी। जगन्नाथ भगवंताला पंढरीनाथानं बुद्धी दिली आणि ही सेवा करण्यासाठी मी उद्युक्त झालो। काय सुंदर वातावरण आहे सेवेचं, बस असंच कीर्तनाचं स्वरूप आहे। खूप स्वरूप वाढलं कार्यक्रमाचं, मोठं व्यापक स्वरूप। असं छोटेसे माणसं घर सोडून विरक्त बसल्यासारखं छोट्याशा मंडपामध्ये, नाही देहाग्याची चिंता। गावात कार्यक्रम असतात, घराकडं पाहते, घरातलं लेकरू चिडचिड करते, कोणी बाज घेऊन जाते, कोणी कुरड्या टोपलं घेऊन जाते, माणसं विचलित होतात। किती सुंदर कीर्तनाचा मंडप आहे, छोटासा, साऊंड सिस्टम सुंदर, कॅमेऱ्यावाले दादा आहेत, नंतर दाखवायचं असेल दाखवता येते सर्वांना, पण अगदी कोणत्याच पद्धतीची कमतरता नसलेलं हे नियोजन आहे। त्यातल्या त्यात दोनही मृदंगाचार्य या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। आमचे आदरणीय सूरज महाराज आहेत, आमचे मापारी महाराज आहेत। अक्षय तृतीयेला सुरुवात झालं सप्ताह म्हणून ते असणं गरजेचं होतं, हे महाराज आहेत अतिशय सुंदर। भाग्यवान आहात तुम्हाला मामा चांगले सापडले। मामाला पोरगी नसली तरी चालते, मामाला पोरगी असल्यावर तर मामा अतिशय सुंदरच, पण असा मामा भेटणं म्हणजे कंसासारखा मामा श्रीकृष्णाला भेटला पण पश्चाताप झाला। केशव महाराजांसारखे
मामा भेटणं म्हणजे खरंच आपल्या भागाचं वैभव आहे. काही माणसं आपल्या भागामध्ये लपून राहिलेले आहेत आणि लपण्याची कला फक्त भारतवर्षात साधूलाच अवगत झालेली आहे, दुसऱ्याला लपताच येत नाही. विडाला विडाला सर्व असून लपणे हे फार कठीण गोष्ट आहे. सर्व असलेल्या माणसाला लपता येत नसतं, पण सर्व असून जर लपत असतील काशीनाथ महाराज खडकीकरांसारखे, काशीनाथ बाबा खराटे महाराजांसारखे, हे सगळं असून लपलेले लोक आहेत. ही जी लोक लपलेले आहेत ही लोक साधू आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी साधू नाही. आणि काहीच नसून सगळीकडे फिरलेले म्हणजे मिरवण करतात, मिरवणूक करतात, स्तोम करतात, दंभ करतात आणि आपला सोंगाचा बजारा सगळ्या विश्वाला दाखवतात. महाराज म्हणतात ते जीव आहेत. विडाला 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 महाराष्ट्रातील अतिशय मातब्बर गायन सम्राट आमचे आदरणीय गणेश महाराज जटाळे महाराज या ठिकाणी उपस्थित. किती दिवसानंतर योग आला आज त्यांच्या कीर्तनामध्ये उपस्थिती लागण्याचा. दुसरी गोष्ट 2 वाघ आहेत कीर्तनात, मागं पाहायची हिंमत होत नाही असे आमचे भास्कर महाराज आहेत. अतिशय सोज्वळ, जसं गायन तसंच जीवन. दुसरी गोष्ट आमचे माऊली महाराज आहेत, अतिशय उंची गाठलेले लोक आहेत. कार्यक्रमात माझ्यासोबत आलेले श्री हरिभक्तीपरायण शेगाव संस्थानचे गायक श्री हरिभक्तीपरायण गजानन महाराज मवाळसुद्धा आहेत. आणि तुम्ही पिंपरीतील पांगरीतील सगळी माझी सोयरे मंडळी, माझी जिवलग मंडळी, सगळी प्रेमाची मंडळी, मी सगळ्यांना ओळखतो, सगळी सुपरिचित आहेत. पण आपल्याला कीर्तनाचा हा व्यवहार आपल्याला सांगोपांग पूर्ण करायचा असल्यामुळे संपूर्ण श्रोते मंडळींच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो आणि कीर्तन परंपरेला न्याय देतो. विठाला 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांनी भगवान परमात्म्याचा मनोदय व्यक्त केला या अभंगातून. देवच म्हणतात आपल्याला की तुम्हाला जर तृप्ती पाहिजे असेल तर माझ्या पाठीमागे या. अनेकाच्या मागे लागलो आपण, पण तृप्ती झाली नाही झाली तृप्ती. आणि म्हणून नक्कीच आपण ज्यांच्या मागे धावतो तो जर आपल्याला तृप्ती देऊ शकत नसेल तर नक्की उणीव एकतर त्या देणाऱ्यामध्ये आहे किंवा आपल्या धावणाऱ्यामध्ये आहे. पण देवाने सांगितलं आत्तापर्यंत तृप्तीची इच्छा आहे ना तुम्हाला, ती तृप्ती ही निरांकुशा तृप्ती, म्हणजे ज्याच्यावर कसल्याही प्रकारचा अंकुश नाही अशी तृप्ती. सत्तेने तृप्ती होते पण सांकुश तृप्ती म्हणतात, निरांकुश तृप्ती नाही. काही कालखंडपर्यंत, कुठपर्यंत? बस 4-2 वर्ष 5 वर्ष. आणि म्हणून आमदार असणारा खासदारकीचं तिकीट भरतो, खासदार असला कॅबिनेटमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतो, कोणतं तरी महामंडळ मिळालं पाहिजे त्याला, नाना प्रकारच्या पदासाठी लालसा त्यांची असते, करोडो रुपयाची उधळण करतात, बळच एखाद्या गावात जाऊन शिबिर घेतात, चष्म्याचं औषधाचं 4-2 डॉक्टर आणतात गावात, येणं केनं प्रकरण एखाद सप्ताहाची पंगत देतात. कशासाठी? फक्त ती तृप्ती मिळवण्यासाठी. पण त्यांची तृप्ती 5 वर्षाची असते. भगवंताच्या पाठीमागं लागला तर निरांकुशा तृप्ती भगवान देतो, हेच महाराज वर्णन करतात. विडाला विडाला काही सत्पुरुष आहेतही निरांकुशा तृप्तीला प्राप्त झालेले. त्यांचं मागणं असलं तर समाजासाठी असेल, वैयक्तिक स्वतःच्या स्वार्थासाठी जे काही मागत नाहीत ते तृप्त झालेले महात्मे म्हणावेत. शांतीपुरी बाबा आहेत आपल्या भागात, स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. मागितलं एक नाही मागतील तर तुमच्या आमच्या स्वार्थासाठी. मोठमोठाली मंदिरं उभी करणं, सभामंडप उभी करणं कोणाच्या फायद्याची आहे ती? आज आपल्याला महत्त्व वाटत नाही. आज आपण बापाला तेच तर म्हटलं, इतकं चांगलं कोण दिलं, इकडं पाहिलंच नाही. विठाला 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 विठाला. मी या बाबतीत वेडा माणूस आहे, जरा इकडलं तिकडलं ध्यानात नाही राहत माझ्या. एक पाल आलं मला जेवण बी असंच पाहिजे, सरळ करवती बेत, म्हणजे मागं पुढं वरण भात भाजीन पोळीन इकून हात घाला तिकून सरळ असं. म्हणून मला असं वाटतं की कीर्तनात बी झापड्या पाहिजेत, अशा पुढंच पाहिलं पाहिजे त्यानं, इकडं तिकडं दिसलंच नाही पाहिजेत. पण इतकी साऊंड सिस्टम सुंदर म्हणल्यानंतर कधी कल्पना तरी यावी नाही. पण जगन्नाथ पाटलाच्या पायथा गणेशराव दिसले आणि गणेशराव दिसल्यानंतर
लोभ सरपटंग कला करू काय नाही का. आमचे भुजंग दादा दिसले, अतिशय सुंदर. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. अतिशय सुंदर. विठाला 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 सौजन्य विठ्ठल सौजन्य आमचं सौजन्य सन्माननीय संजय रामकृष्णजी कुटे माजी सरपंच आणि नितीन किसनराव कुटे ग्रामपंचायत सदस्य या 2 दानदात्यामुळे हे खरं तर कीर्तन सिद्धीला जाणार आहे. नक्कीच जाणार आहे सिद्धीला. निश्चिंत राहा. मी हजर झालो, ड्युटी चालू झाली आपली आणि म्हणून त्याचीही खलबतं सुरू असतील. कसं कसं करायचे, 500च्या का 200च्या का 1000च्या का 2000च्या चालू असेल. तुमचं तुम्ही काम करा, आमचं काम चालू आहे. विठाला विठ्ठल निरंकुश तृप्तीला प्राप्त झालेल्या महात्म्याला कशाचीच अपेक्षा नाही हो महाराज. निस्त्रय गुणम पथि विचरताम कोविदी को निषेधा. वरुडीला जा तुम्ही, आपले शेजारीच महात्मे आहेत. वरुडी काय लांब आहे सरपंच? मेखर तुम्ही आले होते वाटते. मेखरून 15 किलोमीटर वरुडी आहे. या बांदास पाटील परमहंस तेजस्वी महाराज राहतात तिथे. मालेगावात भेट दर्शन झालं का? हो, सुरुवातीला मालेगावला होते. तुम्ही जर त्यांना केळाची 1 डझनाची फणी घेऊन गेले तरी 30 भावमुद्रा. 1 कोटी त्यांच्याजवळ ठेवा, 30 भावमुद्रा. एक संपूर्ण पृथ्वीचं राज्य जरी त्यांच्या चरणी समर्पित केलं तर 30 भावना. तुम्हाला त्याच आशेनं ते पाहतील. आमचं कीर्तन बदलू शकते. एखाद्यानं जर 1000 रुपये वरी केले नुसते असे तर महाराज नाचत नाचत जाईल त्याच्यापर्यंत. सध्या नाचत जाईल. नाही गेला तर फाशी घेतो मी. हल्लीच्या काळात एखाद्यानं जर चांगले पैसे कबूल केले ना की महाराज आपण 50,000 नाही 51,000 रुपये देऊ, तर पूर्ण कीर्तन देवाचं नाव नाही येणार, त्याचंच नाव येईल. असेही विकले जातील. हे अतृप्त लोक आहेत, लक्षात घ्या. परंतु निरंकुशा तृप्तीला प्राप्त झालेल्या महात्म्याला कशाचीच अपेक्षा नसते. परमहंस तेजस्वी महाराज असे की काहीच मिळवायचं शेष नाही. दामणगावला जा, मुंगसाजी महाराज बसलेले आहेत तिथं, काहीच अपेक्षा नाही. डव्याला जा, नाथनंगे महाराज बसलेले आहेत, विश्वनाथ बाबा बसलेले आहेत, कशाचीच अपेक्षा. फुल बेल धूप काय न्यायचं ती तुमची इच्छा, तुमचं स्वातंत्र्य. तुम्ही भक्त कशाही पद्धतीने गेला तर आशीर्वाद देण्याचं काम त्यांचं आहे. ही साधू निरंकुशा तृप्तीला प्राप्ती. ही निरंकुशा तृप्ती मानव देहाचं आद्य कर्तव्य आहे. ते मिळवण्यासाठीच मनुष्य शरीर भगवान परमात्म्याने दिलेले आहे. ते मिळवण्यासाठी खटपटही आपण करतो, पण ती खटपट चुकलेली आहे. अन्य लोकांच्या पाठीमागं धावून आपल्याला ती तृप्ती मिळवण्याची इच्छा आहे. महाराज म्हणतात ती कदापि सुद्धा पूर्ण होणार नाही. करसी देवा विनाश, करसी देवा विनाश, अवधी होईल निराश, अवधी होईल निराश. कृष्ण वाढविसी बहुवस, कृष्ण वाढविसी बहुवस. कधी सुखासी न पावसी, कोणी सुखासी न पावसी. दंबाचा सायास न करी दंबाचा सायास. हरि न करी दंभाचा सायास, न करी दंभाचा तुकोबाराय वर्णन करतात. करसे देवा विनाश. जास्त कडक वाटते आवाज, थोडा सॉफ्ट करा. करसे देवा विनाश. देवा वाचून जर हे येतच स्वरूपाची मागणी जर तुझी असेल, मला तृप्ती पाहिजेत आणि देवा वाचून जर मिळवण्याचा प्रयत्न करत असेल बाबा, तर ती फसगत आहे तुझी. करसी देवा विनाश, अवघी होईल निराश. आराम. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखास न पवसी, न करी दंभाचा सायास. दंभ उराशी वागवून सुख प्राप्तीची जर इच्छा असेल तर कधीच पूर्ण होणार नाही. लक्षात घ्या, सुख प्राप्ती ही देवाच्याच पाठीमागे आहे. एखादा वारकरी असतो, आमचे महाराज सुद्धा महिन्याची वारकरी बंद केली का चालू आहे? चालू आहे का? वा वा वा, टाळ्या वाजवा येतात त्यांच्यासाठी. महिन्याची वारी करणं सोपं आहे का? महिन्याची वारी, पांडुरंगाचा महिन्याचा वारकरी म्हणजे सामान्य नाही. वारकरी पंढरीचा, धन्य धन्य जन्म त्याचा.
एक जाय नेमे पंढरीशी चुको निधी तो वारीशी. जन्माला येऊन एकदा पंढरी पहा म्हणतात. आणि जर कोणी एखादा पांथिक या गावातून जर पंढरपूरला दर महिन्यात जात असेल, तो अधिकारी वा वा. मोक्षाचा, तो अधिकारी मोक्षाचा, तो अधिकारी मोक्षाचा, तो अधिकारी मोक्षाचा. पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, अधिकारी मोक्षाचा, तो अधिकारी मोक्षाचा, वा वा. काय जोरदार चालून टाळ्या वाजवता. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. व्यापक व्यापक आहे. मला म्हणतात जेवढे काही पंढरीचे वारकरी असतील ना ते मोक्षाचे अधिकारी आहेत. सोपी गोष्ट नाही पंढरीची वारी करणं. तुमच्या गावातही एक मिलिटरीमन होती माझी, शेवाळे मामा का काय नाव होतं, चातुर्मासाला राहत होते पंढरपूर. चातुर्मासाल एके दिवशी काय झालं, पंढरपूरला आले मधुकरीला आमच्या गुरुवरे भाऊकडे पाठशाळेत. आणि दुसऱ्या महाराजांची मधुकरी ते घेऊन आले. ते दुसरे महाराज आजारी होते. मला प्रसंग आठवला म्हणून सांगतो. आणि दुसरे महाराज आजारी होते. त्यांच्याजवळ त्यांनी भांडं दिलं, जा भाऊंकडून मधुकरी घेऊन या आणि त्यांना सांगा की मी आजारी आहे. शेवाळे मामा आले आणि आमचे भाऊ फार स्ट्रिक होतं काम, एकदम स्ट्रिक काम. का रे तुझी भाकरी घेतली ना तू? हो. हे भांडं कोणाचं आहे? फसवतं का का? शेवाळे मामा गरीब होते. म्हणले भाऊ ते आमच्या मठात एक महाराज राहतात, सुरेश महाराज जाधव, लेणीचे सुरेश महाराज होते. त्यांची मधुकरी ती आजारी आहेत. तू त्यांचं वकीलपत्र आणलं का? जोरात काठी मारली शेवाळे मामांना. मारल्यानंतर मग शेवाळे मामाला दुःख झालं. मी तिथंच होतो. बोललो त्यांना, मामा कुठले काय तुम्ही? म्हटले मी कुठे पांगरीचा आहे. अरे बापरे, असं का? मग आमच्या भाऊंना सुद्धा कसं तरी वाटलं. ज्यावेळेस भाऊंना कळाले की पंढरीचे वारकरी आहेत आणि दर महिन्याला वारी करताना चातुर्मासाला इथं राहतात, एवढ्या मोठ्या ज्ञानी महात्म्याने शेवाळे मामाचं दर्शन घेतलं आणि क्षमा मागितली. पंढरीच्या वारकऱ्याचा अधिकार काय महाराज? मोठा मोठा जंगले महाराज शास्त्री, तुंतुने महाराज शास्त्री, जयमत महाराज बोधले हे ज्या गुरुकडे शिकले, चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज, राम महाराज काजळे हे ज्या गुरुकडे शिकले महाराज, त्या गुरूंना दर्शन घेण्याची इच्छा सामान्य फाटक्या वेशातल्या वारकऱ्याची व्हावी. पंढरीच्या वारकऱ्याचा तो अधिकार आहे. तृप्ती याच दिशेला आहे, तृप्ती इकडे नाही. करसी देवा विनाश अवघी होईल निराश, तृष्णा वाढविसी बहु असं कधी सुखास न पवशी. राजकारणामध्येही काही तृप्त झालेले महात्मे होते. तुम्ही ज्यांची संगत केली, इंगोले बाबा, अरे महाराजाला कोणी बाबा म्हणत, पण इंगोले बाबाला जर इंगोले बाबा म्हणत होते, महाराज दिल्ली लोक तख्त हलवत होते पण रुपयाची अपेक्षा केली नाही. 10 रुपये जर खिशात निघतील तर शपथ आहे. तृप्ती राजकारणही लोकांची झालेली आहे, परंतु ती तृप्ती काही कालखंडापर्यंत आहे. आणि पांडुरंगाची जर आपण दास्यत्व केलं, त्यांच्या पाठीमागं जर गेलो तर ती निरांकुशा तृप्ती आहे. त्या तृप्तीसाठी सगळ्यांची धावफळ आहे महाराज. सगळेजण धावफळ करतात, परंतु ती तृप्ती होईलच असं नाही. देवाने सांगितलं एक काम करा, माझ्या मागे या, तुमची पूर्ण तृप्ती करण्याची जबाबदारी माझी. अभंगाची याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, यारे लागे, यार तरी यारे लागे, यारे लागे, यार तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, यार तरी यारे लागे, यार तरी यारे लागे, यार तरी यारे लागे. ओ अवघे माझ्या मागे
आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे, अवघे माझ्या मागे. म्हणून देव सांगतोय तुम्हाला, यदा कदाचित तुमचं विजन आहे तृप्तीपर्यंत जाण्याचं, पण उद्देश तुमचा तृप्तीपर्यंत जाण्याचा आहे. मार्ग जर तुम्ही चुकला असाल तर तृप्ती मिळणार नाही. पण देवाने सांगून पाहिला आपल्याला की माझ्या मागे या, तुम्हाला तृप्ती होईल. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. काही लोकांनी नुसता देवाचा मार्ग धरला, महाराज तृप्ती झाली त्यांना. कुरेकर बाबा आहेत आळंदीत. काय मिळवायचं शिल्लक राहिलं असेल जीवनात? तुम्हाला वाटत असेल की काही मिळवायचं शिल्लक राहील? आपल्याला रोडवर जाऊन काळी पिवळीची वाट पाहावं लागते. कोणीही त्यांना म्हणावं की बाबा माझ्या घराला चला, विमानासहित त्यांच्या सेवेकऱ्याचं तिकीट बुक करून एअरपोर्टपासून गाडी घेऊन फुलाची शय्या घरापर्यंत येऊन आणि इथं येऊन लाखो रुपये दक्षिणा देऊन बाबाला सुखरूप आळंदीत नेऊन घालतात. इतकं फक्त परमार्थ देतो देवाच्या पाठीमागे गेल्यानंतर, दुसरं नाही देऊ शकत कोणी. काय रिकामा आहे देव? काशीरामाबाई डोळीकर 4000 लोक वन स्ट्रोकमध्ये रडत होते. बाबांचा सोहळा झाला. 4000 लोकांनी कीर्तनकारांनी रडावं. परमार्थाची इथपर्यंत उंचीला नेऊन पोचू शकतो तुम्हाला, दुसरं नाही तुम्हाला कोणी पोचू शकतो. एवढं मोठं पद की 4000 कीर्तनकारांनी एका सुरामध्ये रडावं आणि बाबा बाबा म्हणून टाहो फोडावा. बस देवच एवढी तृप्ती देऊ शकतो तुम्हाला. दुसऱ्यात ती धमकही नाही, दुसऱ्यात ती हिंमतही नाही, आणि दुसऱ्या मार्गाने तेवढं मोठेपण मिळवण्याची जर तुमची इच्छा असेल तर देवाने सांगितलं की ती मनातून काढून टाका. तिथपर्यंतचं उंचीचं साधन या विश्वामध्ये आजतागायत निर्माण झालेलं नाही, भविष्यातही होण्याची सुतराम शक्यता नाही. माझ्याच मागं तुम्ही या. काहो महाराज, आणखी जरा जवळ, दगडापेक्षा वीट नरम, आणखी जावं तरी कोणाच्या मागं? महाराज म्हणतात देवाच्या मागं गेलं पाहिजे, तृप्ती होईल. फार झालं तर जर दुसरा मार्ग निवडायचा असेल तुम्हाला तर एक तर शास्त्राच्या मागं गेलं पाहिजे. शास्त्राच्या मागं गेल्यानंतर शास्त्र काय करतं महाराज? आज्ञा ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. अज्ञानाचं ज्ञान शास्त्र करून देते. आपल्याला माहीत नव्हतं श्रावण बाळाचे आईवडील कोण आहेत, आपल्याला माहीत नव्हतं रामप्रभूचे आईवडील कोण आहेत, आपल्याला माहीत नव्हतं भगवान श्रीकृष्णाचे आईवडील कुठे आहेत, आपल्याला माहीत नव्हतं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गाव कोणतं आहे. हो, माहीत नव्हतं. ते एका गवळणीनंतर आपल्याला नुसतं बेवकूफ केलं, सांगून दिलं की राधे आपण चाल त्या गावाला जाऊन फिरून येऊ, नाही का? पूर्ण पत्ता थोडा सांगितलं की राधे चाल माझ्या गावाला जाऊ. हे असे भजने नाहीत पाहिजे, या भजनेला काही म्हणता येत नाही. त्याला गावातली भजने पण नाही तर या बाया पाहिजेत बाबा. अन राधे चाल माझ्या गावाला जाऊ, गोकुळ फिरून पाहू. 2-4 वर्षाच्या आधी, 5-10 वर्षाच्या, एका दशकाच्या आधी ट्रॅक्टरवर ह्याच गवळणी होत्या. थोडी दंडावर फाटली, राधे चाल माझ्या गावाला जाऊ. मग पुन्हा नको मारू रे काना पिचकारी. त्या कॅसेटने जेवढा अपमान केला भगवान श्रीकृष्णाचा तेवढा एक नास्तिक माणूसही करू शकत नाही. तेच ऐकलं आपण इतक्या दिवस, नाही का? माठाला गेला तडा, छान 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 वाजत होतं, मस्त माणसाला ते करमत होतं. परंतु सांप्रदायिक शुद्ध गवळणी किती चांगले आहेत महाराज. तिने सांगितलं असेल राधे माझ्या कोण्या गावाला जाऊ, पण ते काही शब्द कामाचे नाहीत. शास्त्र होतं म्हणून शास्त्राने आम्हाला सगळं सांगितलं. श्रावण बाळाची भक्ती, रामप्रभूची पितृभक्ती, मातृभक्ती, एवढं नाही. भागवतामध्ये महाराजांनी सांगितलं की कोणाचा उद्धार झाला. ह्या सगळ्या गोष्टी दाखविल्या कोण? आम्हाला शास्त्राने दाखवल्या. आणि शास्त्र काय करत असते? परमात्म्याचं यथार्थ स्वरूप जाणून देत असते. नारदजीने रुक्मिणीच्या घरी येऊन, महलामध्ये येऊन, कौंडण्यपूरमध्ये भगवंताचे गुण वर्णन केले. शास्त्राचा आधार घेऊन रुक्मिणीला देवप्राप्तीची इच्छा झाली. 7 श्लोकाचं पत्र लिहिलं. द्वारकेहून भगवान परमात्मा, जगन्नाथ भगवान परमात्मा द्वारकेहून रथ हाकून 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 विदर्भात आला आणि आईसाहेब रुक्मिणीला घेऊन गेला. हे कोणामुळे परिचय झाला असेल तर शास्त्रामुळे. म्हणून शास्त्राच्या मागे लागलं तर हरकत नाही. 2 देवाच्या मागे लागा,
किंवा शास्त्राच्या मागे लागा. विडाला विडाला विठ्ठल विठ्ठल शास्त्र आपल्याला ज्ञान करून देतं. अहेतापासून काढिते हेत देवोनी वाढविते नाही गा श्रुती परवती माऊली जगा. काय सांगते शास्त्र महाराज? महाराज म्हणतात वेद प्रतिपादेश्वरू होवावा लागे गोचरू श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे. विश्वकोर ज्ञानोबरांना सांग वेद प्रतिपादेश्वरू. ईश्वर कोण आहे? वेद प्रतिपाद्य आहे. वेदाने प्रतिपादन केलेला भगवान ईश्वर प्राप्त करायचा असेल तर काय सांगते महाराज वर्णन करतात. वेद प्रतिपाद्य ईश्वरू होवावा लागे गोचरू. गोचर म्हणजे आकलन होण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी. तो परमात्मा जर तुम्हाला कळावा असं वाटत असेल, श्रुतीचा निरंतर अभ्यासू करणे किंवा श्रुतीचा निरंतर अभ्यासू कीजे. तुम्ही काय करा, श्रुतीचा म्हणजे शास्त्राचा सदैव तुम्ही अभ्यास करा, तेव्हा तुम्हाला परमात्मा कळेल. म्हणजे परमात्मा कळण्यासाठी शास्त्र, शास्त्राच्या मागे गेलं तर चुकीचं होणार नाही. देवाच्या मागे गेल्यानंतर तर सार्थच आहे. फार झालं तर शास्त्राच्या मागे जा. महाराज आणखी एखादं सांगा ना, एखादा पर्याय पाहिजेत का नाही? याच्या मागं जावं का त्याच्या मागं जावं का त्याच्या मागं जावं. तीनच पर्याय शास्त्रामध्ये निर्दिष्ट सांगितलेले आहेत आणि ते निर्दुष्टही आहेत. बाकीचे सगळे पर्याय हे सदोष आहेत. दोनच पर्याय तुमच्या समोर खुले आहेत. एक भगवान परमात्मा, दुसरं शास्त्र आणि तिसरा पर्याय देतो ते म्हणजे संत. विडाला विडाला महाराज आम्हाला शास्त्राच्याही मागे जायचं नाही, देवाच्याही मागे जायचं नाही. साधूच्या मागे गेलं तर महाराज म्हणतात तरी हरकत नाही. साधूच्या मागे जरी गेलं तर महाराज आपला जीवनाचा तरुणोपाय होईल आणि पूर्ण. साधूचे संगती मनोमार्गगत संगती मनोमार्गगती आकडावा श्रीपती येणे पंथे आकडावा श्रीपती. साधूचे संगती तरुणोपाय संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे. तुम्हाला देवाच्याच मागं जायचं ना. हे दोन लोक देवापर्यंत नेऊ शकतात. एक तर शास्त्र देवापर्यंत नेते किंवा संतही तुम्हाला देवापर्यंतच नेतात. परिणामी देवाकडेच जायचं आणि देवाकडे गेल्यावर तृप्ती निश्चितच आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे. हरिपाठ दररोज म्हणणं चालू आहे आपला, पण त्याच्यात हा अर्थ म्हणणे दडेल हे माहीत नाही आपल्याला. हरिपाठ दररोजच चालू आहे, एकेकाचं नाही, ग्रुपनं चालू आहे. आणि माणसाचं तर चालूच आहे, पण बायाचं तर नक्कीच आहे चालू. बापा बापा बायाचं पट्टी बिन माणसाच्यापेक्षा बाया चांगल्याच येतात. काही म्हणा, एखादी बाई जर उभी केली ना तर निवडूनच येते. माणूस येत नाही निवडून, कारण बायाचा ग्रुप असते. मला कशाला जा, बाया कीर्तनाला जायचं असल्या संघ जातात. 2-4 जणीचा थवा 2-4 धोनीचा थवा अशा संघच. धुयाला जायचं असल्या संघच, हरिपाठाला जायचं असल्या संघच. यमनी सुमनी इमली कमलीनी एखादी जांभली त्याच्यात, असं टीमच असते त्याची. आपल्या संघ कोणीच नाही महाराज. आपल्याला एकमेकाचा इतका खार आहे. पुढचं जर त्या एसटीत बसलं ना तर आपण त्या एसटीत पण नाही बसत, दुसऱ्या एसटीत जाऊ, आपण उभं जाऊ, ट्रकात जाऊ, पण नाही. बायाचं पट्टेच महाराज एकमेकीचं. पण महाराज म्हणतात महिला मंडळी हरिपाठ म्हणतात, पण त्याच्यात हे माहिती आहे अर्थ दडलेलाही माहीत नाही. संतांचे संगती मनोमार्ग गती महाराज आकडावा श्रीपती येणे पंथे. हो, मनाला गती देण्याचा पंथ जर कोणता असेल तर संतांची संगत आहे. कारण संत काय करतात, मनाला डायव्हर्ट करतात. विडाला 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 हो. भटकत भटकत पद नहीं मिलता, मन मेरा रोके नहीं रुकता. या भटकत्या मनाला आकळण्यासाठी, अंकुश लावण्यासाठी कोणीतरी श्री गुरु संत पाहिजेत. गणेश महाराजांना सुंदर प्रमाण दिलं. सांगतात आपल्याला शास्त्राचा आधार घेऊन बोलायचा. हो भटकत भटकत पद नहीं मिलता, मन मेरा रोके नहीं रुकता, मेरा मन का रस्ता मोडे. मनाचा रस्ता मोडणारा पाहिजे कोणीतरी.
त्या दिवशी तुम्ही होते सोबत महाराज? नाही. 11:30ची वेळ आणि नित्यनेम चालू. जेवणाचं ताट आलेलं, शिष्य तंग बसलेला बाहेर. शिष्याला वाटलं महाराज कधी जेवतात कधी. 11:30 वाजता जो महात्मा नित्यनेम करतो, हिंमत तर नाही आता जेवण करा म्हणायची. म्हातारे माणसं चिडचिड झालेले असतात. खाणं कमी दांगडूच जास्त, नाही का? खाणं कमी पण आटलेच पाहिजेत म्हाताऱ्याला. हो, एकच आट त्याची, आटले जेवण पाहिजे. हो, एकच आठ फक्त. सुनली एकच सांगते. आणि तिची एकच आठ आहे की याले 60 वय झालं आता, याच्यासाठी बुद्धी नाटी. भूक नाही लागत महाराज याले, हे नुसतंच खुडखुड करते म्हातारं. हां, ती देत नाही. हे पटलं ते म्हाताऱ्याले. हे स्पेशल आता हे म्हातारं स्पेशल आहे ते. कोणा कीर्तन करा साथ द्यासाठी म्हणून जास्त दिवस टिका पाहिजे. विठाला विठाला विठाला. सांगा महाराज, शताब्दीकडे वाटचाल चालू आहे तरी सुद्धा नित्यनेम या जर वयात चालू असेल, हे साधूच्या संगतीत गेल्यानंतर आपल्यासारखी उच्चृंखल माणसं आहेत, माणसाला वाटते की नित्यनेम केला पाहिजे. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ दृढावे असं वाटते माणसाला. चांगला जर मग कीर्तनकार पाहिला ना, चांगला कडक कपड्याचा, माणसाला वाटते मग कीर्तनकार व्हावं का गडा. बऱ्याच लोकांनी पोरी घालायला लावली संस्थेत. पोरी कायसाठी? काय मजा आहे महाराज लोकांची. कारण संध्याकाळी पाकिट भरताना पाहतात ते 25 भापारू, आणि एका दिवशी 2 असलं तो भाऊ रे 50. मग काय होते, बाईल पाठवाय आपले. आणि बाई जर असली तर एका दिवशी 51. बाई जर असली ना, तुम्हाला माहिती आहे लाईव्ह यायचं कीर्तन असू द्या, मला काय भेन नाही कोणाला. 1 रुपयाची अपेक्षा मरेपर्यंत परमार्थाकडून केली नाही आणि इथून पुढेही करणार नाही. आणि तारखेसाठी कधी चोमडा केला नाही. शेकडो लोक या गावातली ओळखीचे. एकदा जर एखाद्याला फोन आला म्हणलं असेल की काव सरपंच पाहणं मिळ, काव बांधास पाटील पाहणं मिळ, इथंच फाशी लटकाव, इथंच मरेपर्यंत किंमत घालणार नाही परमार्थाची. विठाला 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 विठाला. जुन्या काळात एक आठ होती हवाई सुंदरी करण्यासाठी. हवाई सुंदरी माहिती आहे तुम्हाला? म्हणजे विमानामध्ये चहा पाणी देणारी बाई असते ती. हो, तिची एक आठ होती. आठ काय होती? आठ फक्त स्मार्ट असे पाहिजे दिसायला. एक दोन येऊ का नाही हो दिले. आम्ही इंग्रजी शिकवतील. जितकी स्मार्ट असेल तितकी हवाई सुंदरी लवकर सिलेक्ट व्हायची. आता कीर्तनात तसं झालं. जितकी स्मार्ट मुलगी असेल तितकी ती कीर्तनकार सगळी मंडळी प्रसिद्ध करतात तिला बरोबर. सगळी एका वर्षात. आमच्यासारखं उंदरं बोंबलू जर मेलं आणि त्याला जर तारीख भेटली ते क्वचितच. आम्ही डायरेक्ट देवासोबत जोडलेलो आहोत. मुंगसाजी महाराज, गजानन महाराज, साधू गोपालेश्वर महाराज सारखे संतांनी वरून कृपेचे वर्ष आमच्यावर केलेली म्हणून क्वचित एखादा अपवाद असेल. एवढं भिडतोड राहून जर देव आम्हाला जगवत असेल तर देवाची आमच्यावर कृपा म्हणावी. कीर्तिमुख त्याचे नारायण, हो कीर्तिमुख त्याचे नारायण, हो कीर्तिमुख त्याचे नारायण, हो कीर्तिमुख त्याचे नारायण. माझ्या हाती माप चालत सजना, कीर्तिमुख त्याचे नारायण, कीर्तिमुख त्याचे नारायण, कीर्तिमुख त्याचे माझ्या हाती माप चालत सजना, कीर्तिमुख त्याचे नारायण, हो कीर्तिमुख त्याचे नारायण, कीर्तिमुख त्याचे नारायण, नारायण. अरे एखाद्या शेठजी भटजी मारवाड्याकडे पाहून व्यापार सुचावा यात नवल नाही माझ्या दादांनो. तुम्ही मालेगावला गेला, एखाद्या शेठजीचं दुकान पाहिलं, त्याचा गल्ल्यातला लाखो रुपयाची उधळण पाहिल्यानंतर हे आवक जावक रजिस्टर पाहिल्यानंतर करे यावेळेस ते लोक रिकरिंगवाले लोक येतात. याला 5,000 देतो, त्याला 5,000 देतो, याला 5,000 रुपये देतो. त्याचा पैसा पाहिल्यानंतर तुम्हाला पैसा मिळवण्याची इच्छा होईल यात नवल नाही. आमच्यासारख्या महाराजांना पाहून जर तुमची इच्छा होत असेल की आपण पोरगा महाराज करू, पोरगी महाराज करू, आपल्या घरात पैसा मावणार नाही. अर्थात लक्षात सांगा, हे भ्रष्ट लोक आहेत. ज्यांच्याकडे पाहून तुम्हाला भक्ती करायची इच्छा व्हायला पाहिजेत, पण ज्यांच्याकडे पाहून पैसा मिळकतीची जर भावना होत असेल तर हे महाराज लोक व्यापारी समजा. तुम्ही समजा व्यापारी. तुम्ही त्यांना अजिबात चुकीचं नाही. ते व्यापारीच आहेत. महाराज गोरेकर बाबाकडे पहा.
जर तुम्हाला जरी इच्छा झाली तर मला कोणतीही सजा, माधवबाबा इंगोलेला पहा. तुम्हाला जरी इच्छा होत असेल की बाबा माधवबाबाकडे पाहून की आम्हाला काही पैसा मिळवा, साधा शर्ट असते मला 150-250 रुपयाचं, केवढा मठ आहे त्याचा, त्याच्या संपत्तीची मोजमाप तुम्ही करू शकत नाही. माधवबाबाचे SP सारखे आमदार खासदारासारखे शिष्य आहेत मला सहज. त्या दिवशी सहज नागरत असला वर्धापन दिन होता मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा, माधवबाबा आले होते. कोण एक शिष्य आला मला सहज आणि बाबा सांग, बाबा काय मोठे पण माय हे गणेश महाराज जटा लय मोठे काय घेत नाही. चंद्रावर कीर्तन होतं त्याचे माय, केंद्रावर म्हणायचं तर चंद्रावर म्हणतात, इतके चांगले. त्या माणसाजवळ बंडल होतं 500 रुपयाचं. ते बाबांनी बोट केलं असंच करायचं, बापानं बोट केलं असंच करायचं, बाबांनी बोट केलं की असंच करायचं आहे. कारण महाराज 5-10 हजार रुपये त्यानं सहज वाटले असतील. एवढाले शिष्य असून अभिमान नव्या पैशाचा नाही. त्यांच्याकडे पाहून जर तुम्हाला भक्ती करा वाटत असेल ना, साधू त्याला म्हणा, घरी न्या, पाय धुवा, त्याची पूजा, आणि तो साधू आहे, तो वैष्णव आहे, त्याच्या मागं जा, तो तुम्हाला देव प्राप्त करून देईल. तुम्हाला जर आमचे कपडे पाहून, आमच्या गाड्या गोड्या पाहून, आमचं ऐश्वर पाहून तुम्हाला पोरं या पंथाला घाला वाटत असेल पैसा मिळवण्यासाठी, समजायचं हे नालायक आहे, हे भ्रष्ट आहे, हे तमाशात पाहिजेत होतं तमासगीर, पण हे इथं आलं. विडाला विडाला खडकीला जा दर्शनाला. काशीनाथ बाबा आहेत खडकीला, तुमच्या गावात भागवत झालेले आहेत. महाराज 104 वर्षाचं वय आहे, 104 वर्षाचं वय. मुद्रा आहेत अजून कपाळाला, भाळाला गंध आहे, गळ्यात माळा आहेत कितीतरी, आणि अजून गाथ्याचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण, भागवताचं पारायण, गीतेचं पारायण, गजान विजय ग्रंथाचं पारायण, इतके 5 पारायणं झाल्याशिवाय महिन्यात ते डबल जेवण बरोबर करत नाहीत. 5 पारायणं महिन्याचे. चष्मा अजून डोळ्याला नाही, बाजावर पडलेले आहेत. इतके पारायण सदैव चालू आहे. असे संत कधी शोधू आपण? देव सारावे परते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. देव सारावे परते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते, संत पूजावे आरते. देव असे साधू जर आले दा कदाचित तुमच्या घरात, एका दरवाजानं देव आला, एका दरवाजानं साधू आलात, महाराज म्हणतात त्या साधूला घरात घ्या. त्याच्यामुळे तुमचा मनाचा रस्ता मोडणार आहे, तो तुमच्या मनाला आकार देणार आहे. चला बाबा भक्तीकडे गेलं पाहिजे असा मनाचा रस्ता मोडणारा जर साधू भेटला ना, महाराज म्हणतात त्याच्या मागं लागा, तो तुमची पूर्ण तृप्ती करून. हो मेरे मन का रस्ता मोडे, ऐसा कोई गुरु मिले. हो हो भटकत भटकत पद नाही मिळता. एकटं जर किती भ्रमंती करत बसलो तर नाही पद मिळू शकत. ते मन मेरा रोके नाही रुकता. हे मन एवढं विषारी, एवढं चंचल आहे, ते रोखल्या जात नाही. म्हणून त्या मनाला जरा वेगळ्या दिशेने नेऊन परमात्म्यापर्यंत नेऊन घालणारा जर कोणी वाटाड्या श्रीगुरु सद्गुरू जर भेटला ना, तर त्याच्या मागे जा, पूर्ण तृप्तीवर आलं तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे. का देवाच्या मागे गेलो काय? देवानं सांगितलं मी पोट भर देतो. आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोरे. देवाच्या मागं, संतांच्या मागं, शास्त्राच्या मागं जा. या तिघांच्या कोणाच्याही मागे गेलं की तुमचं पोट भर. तो देव ताट वाढवूनच ठेवलेलं आहे समजा, दुसरं देऊ शकत नाही पोटभर. आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तोरे.
शेगावचा एक भक्त आहे विक्रम पंडित, त्याचं नाव आहे, आपल्याच भागातला विदर्भातलाच. समर्थाची वारी करत होता. समर्थाला कबूल केलं. समर्था मला जर छोटा मोठा जॉब लागला तर मी तुझ्या पेटीत पैसे टाकील पहिला पगार. समर्थाने त्याची हाक जाणली आणि समर्थाने त्याला पहिला जॉब दिला 1200 रुपयाचा. किती रुपये महिना? 1200 रुपये महिना. तिथून निघाला. समर्थाच्या शेगावला दर्शनाला गेला. गजाननाच्या शरणी लीन झाला. पेड्याचा बुक्क्याचा हाराचा प्रसाद घेतला. समर्थाला व्हायला आणि 1200 रुपये पेटीत टाकून दिले. दुसऱ्या वर्षी समर्थाला दर्शन घेतलं. हे दयाळा, जर पुन्हा प्रमोशन झालं तर येईल बाबा तुला पेटीत टाकायसाठी. दुसऱ्या वर्षी एका वर्षातच मला जॉब लागला आणखी 12,000. 1200चं 12,000 रुपये महिना. 12,000 रुपये घेतले. हारबुक्क्याचा प्रसाद घेतला. समर्थाच्या चरणी लीन झाला. बायको नव्हती. नोकरी लागल्यामुळं छोकरी भेटतेच आपल्या मराठा समाजात. फक्त पोरगी भेटायचं असेल तर नोकरी पाहिजेत. आता ज्याचे जमेलेत त्याचं निभलं, ज्याचे राहिलेत त्यानं किती थापा टाकल्या तर इथून पुढं आता जरा अवघडच आहे. समजा लावूनच मिळा आम्हाला कसं ना कसा, पण फार अवघड आहे. ज्याचं जमलं त्यानं आता नीट वागवा बायका. तर तो पहिला काळ नाही. ताटात केस निघले तरी वा वा छान म्हणलं पाहिजे. खूप छान, खूप छान, खूप छान, खूप. पहिल्याने एक केस निघला ना तर मधात्र्या सगळं वाजवून माहेरला नेऊन घालत जा. एक केस. या काळात सूरज महाराज ताटात केस निघले की छान म्हणा लागते. आणि मी आता तेच धरलं. आता मी तर वा वा म्हणतो असतो. वा वा मस्त छान 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 छान. आणि मी एवढंच नाही, ती ताट घेऊन आली की मी आणखी ती झुलली कशी पाहिजेत याच्यासाठी काही एखादं संगीत म्हणतो. अनादि निर्गुण प्रगटली महिषासूर मर्दना लागून विविध तापाचे करावया झाले रक्ता लागे तो पावसी निर्वाणी आईचा जोगवा माग आईचा जोगवा. हो, असं काहीतरी म्हणल्यानंतर मग ती काय करते, जोशात येते जरा, अशी झुलती अशी झुलती अशी झुलती आणि मग केस पाडती त्या ताटात. या काळात शहाण्या माणसानं बायकोचे केस ताटात पडले तर मूर्ख म्हणायचं नाही, मारायचं नाही, माहेरला नेऊन घालायचं नाही. केस उचलायचे, वेचायचे आणि एका थैलीत घालून ठेवायचे. असे ताटं वाढता वाढता तिचे केस पडले. माझ्याजवळ 5 किलो केस झाले. आता किती? 5 किलो केस सस्ते आहेत का? 200 रुपये छटाक आहेत. आपल्याला काय करायचं, तिचं टकलं पडलं तर पडलं, काय करायचं. पण मी डबल म्हणलं नाही की एक केस पडला आणि डबल दुसरी करील. पूर्ण टकल पडलं तर ती झाबरी कुत्रीचं टोपा नाही 600 रुपयातच भेटते. ते मळलं तर वाळवायला 1-1 तास. बाया जर नाही आल्या तर 2-2 तास स्वयंपाक होत नाही. ते धुवायला काम लय सोपे. पावडरीच पाणी घ्यायचं असं केलं, पत्रावर फेकलं की स्वयंपाक होत तर ते वाळते भिंती. गावात जायचं असं घातलं की इस्त्रायचं काम नाही, निघले. असे 600 रुपयात किती आणता येतात ना. हो, म्हणून केस पडलं तर बायको डबल करू, चांगल्या नीट वागवा. या काळात बायका काही म्हणू नका. आता एसटीत जरी राहिल्या बायका तरी साड्या नेऊन देत जा. कारण आता इथून पुढं सप्ताह झाल्यावर बाया रिकाम्या राहत नाहीत. आता निघणारे थैल्या घेऊन. हाफ तिकीट झाले, आता टेन्शन राहिलं नाही बायाले. पहिलाच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास. पहिलाच बायाला गाव म्हणलं की बाबा 2-2 पायावर होतात बाया. ज्या घरात जर वातावरण व्यवस्थित चाललं नसेल ना, समजा येड्यावर येत असेल ना, जे घर स्वयंपाक बरोबर होत नाही, भांडण घरात होते, तर त्या माणसानं काय करायचं, 10-12 किलोमीटर बायको फिरून आणायची 7-8 दिवसात. 7-8 दिवसाचं एकदा रिचार्ज मारलं, बायको फिरून आणली की इतकं घर चांगलं चालते. शेजाऱ्याला पण चांगली बोलती ती बाई. आणि तुम्ही जर 2 महिने 6 महिने लग्नात नेलं नाही, गावात जर नेलं नाही ना, मग पहा ते घर शिवळोवर कसे बैल ओढतात, असे तिरफट ओढले जाते घरात. म्हणून मी ध्यानातच धरलं. ते 7-8 दिवसानं जर कपडे मळकी दिसायला लागले, बायको जास्त येड्यावर घ्यायला लागली, मी म्हणतो असतो मॅडम चला आपल्याला गावाला जायचं म्हणतो असतो, कीर्तनाला नाही. तिला माहिती कीर्तनाला गेल्यावर वांगच खा लागते. त्याच्यामुळे गावाला जावं लागते. म्हणून मग चांगला निशाणा धरला. आता फार सुंदर आहे. म्हणून या काळात तरी कोण म्हणू नका की बायका परत परत करू. तो काळ आता गेला गड्यांनो. विडाला 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 12,000 रुपये घेऊन आला, समर्थाच्या पेटीत टाकला. समर्था पुन्हा शब्द टाकला. समर्था पुन्हा जर जॉब लागला, प्रमोशन झालं. दयाळा तुझ्या दर्शनासाठी महाराज 12,000 रुपयावरून 12 लाख रुपयाचा महिना लागला. 12,000 1,20,000 रुपये महिन्याला पगार. तोही आणून टाकला पेटीत. नंतर 12 लाख रुपये महिना चालू झाला, तोही आणून टाकला पेटीत. पाहता काय,
100 देशाचे ज्या बँकेसोबत व्यवहार आहे ती सिटी बँक आहे अमेरिकेमध्ये, त्या सिटी बँकेची अर्थव्यवस्था डबघाईस आली आणि म्हणून पदभार 6 महिन्याचा विक्रम पंडिताकडे आला आणि भारताची लोक व्यवहार दक्ष आहेत म्हणून भारताच्या विक्रम पंडिताची, नागपूरच्या विक्रम पंडिताची त्याच्यावर नेमणूक झाली. 6 महिन्यात कारभार त्याने जबरदस्त सांभाळला गेला. जागतिक बँकेचा CEO झाला. वर्षाचं नाही, एका महिन्याचं त्याला पॅकेज मिळू लागलं 12 कोटी रुपये. 12 कोटी रुपये घेतले. विमानाने आला. ब्लॅक कमांडो सोबत आहेत. शेगावला टकटक बूट वाजत होता. समर्थाच्या दर्शनाला येत होता. एवढा मोठा रुबाब त्याचा महाराज जनरल मॅनेजरसारखा एखाद्या, जसं काय रघुराजनसारखा तो गव्हर्मेंट आहे का काय सरकार आलं की काय, टकटक बूट वाजत होता. पण जसा जसा एअरपोर्टहून खाली उतरला, जसा जसा समर्थाचं मंदिर पाहत होता, तसं तसं डोळ्यातून अश्रू पडत होते. खाली बुटांचा आवाज आणि वरून टप 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 डोळ्यातून अश्रू पडत होते. एवढा पगार जर मला कोण दिला तर फक्त समर्थानं दिला. माझे समर्थच मला पोटभर देऊ शकतात. मंदिरात आला, काउंटरवर बसल्या गेला. बसल्याबरोबर 12 कोटी रुपये संस्थानला देण्यासाठी त्याने कबुली दिली. शिवशंकर भाऊ होते त्यावेळी. शिवशंकर भाऊन सांगितलं, अहो साहेब आम्ही 12 कोटी रुपये घेऊ शकत नाही, संस्थानजवळ जेवढा पैसा आहे, संस्थान 12 कोटी रुपये कशापायी घेईल तुमचं? नाही, मला घ्यावं, माझे पैसे घ्यावंच लागतील. मला 1200 रुपये, 12,000 रुपये, 1,20,000 रुपये, 12 लाख रुपये, 12 कोटी रुपयाचं पॅकेज केवळ आणि केवळ समर्थाच्या कृपेनं मिळालेले. पहिल्यापासून मला देणारे जर गजानन महाराज असतील तर हे 12 कोटी रुपये देणारे गजानन महाराज तुम्हाला घ्यावंच लागेल. नाही म्हणता म्हणता 6 कोटी रुपये स्वीकारले. 6 कोटी रुपये बँकेत टाकले. 6 कोटी रुपये संस्थान विक्रम पंडिताच्या जवळच आहेत. 6 कोटी रुपयामध्ये बुलढाणा जिल्हा दत्तक घेतला गेला. त्याच्यात विक्रम पंडित नावाची योजना चालू झाली. कोणाचेही ऑपरेशन झाले बुलढाणा जिल्ह्यात आपण वाशीमध्ये कटलो आपण, कोणाचेही ऑपरेशन झाले तर सरकार 50,000पासून 3 लाख रुपयापर्यंतचं बिल देते. तरी 3 कोटी रुपये खर्च झाले. अजून 3 कोटी संस्थांकडे पडून आहेत. त्याचे 6 कोटी तर वेगळेच आहे. महाराज आता विक्रम पंडिताने समर्थाचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, देवा याच्यापेक्षा जास्त नको. 12 कोटी रुपयातले 6 कोटी पडून आहेत. खर्च करू तर काय करू? देवा जास्त पैसा झाला की पिसं लागतं माणसाला. देवा हे ठेवू कुठं याचंच टेन्शन पडलं. हे गजानन महाराज आता यापेक्षा जास्त देऊ नको. देव देतो पुरे म्हणाल तोवरी फुरे फुरे फुरे. नको देवा, अरे साडी घेऊन तर घ्यावी किती. महाराज साडी लय भारी घ्यायची म्हणजे काय ताडपत्रीची साडी घ्यावं का बायकोली? भारी बाबा, पाणी नाही आतून आलं पाहिजेत पण ती उकळलं ना आतून बायको. म्हणून भारी घ्यायची म्हणजे किती घ्यायची तर देव पुरे म्हणाल तोपर्यंत देतो, संत पुरे म्हणाल तोपर्यंत देतो, शास्त्र पुरे म्हणाल तोपर्यंत देतो. म्हणून आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोरी. काय करावं लागेल हे सर्व मिळवण्यासाठी? महाराज म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या हळू 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 चला, हळू हळू चला, हळू हळू चला, हळू 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 चला, 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 हळू 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 हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. हे सर्व मिळवण्यासाठी काय करणार? मला म्हणतात हळूहळू चला. एक फार मोठी साधना आहे. हळूवार पण आलं पाहिजे जीवनात.
कीर्तनातही विक्षिप्त, घरातही विक्षिप्त, संसारातही विक्षिप्त नाही जमत. कीर्तनात आल्यानंतर तरी स्थिरता असल्या पाहिजेत आपल्याकडे. महाराज म्हणतात जर नाही आपल्याकडे स्थिरता आली, ऐसे हळूवारपण जरी येईल तरीचे उपयोगा जाईल, एरवी अवघी गोटी होईल मुकया बैरियाची. कीर्तनातही आपण इकडं तिकडंच आपण फिरत असलो तर जमणार नाही. हळूवारपण आलं पाहिजे जीवनात. काही वयानुसार हळूवारपण येतं, काही कधी कधी माणसाला आपत्तीनंतर हळूवारपण येतं, पण शास्त्र श्रवण केल्यानंतर सुद्धा हळूवारपण आलं पाहिजे. हळूवारपण म्हणजे शांत असलं पाहिजे. कीर्तनामध्ये डोळ्याच्या पापण्यास फक्त उघड्या असल्या पाहिजेत आणि शांत जीव देऊन महाराज तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती या वृत्तीनं कीर्तन श्रवण केलं पाहिजेत. त्यावेळेस ती हा लाभ तुमच्या पदरात पडेल. ऐसं हळूवारपण जरी येईल तरीच हे उपयोगा जाईल, एरवी अवघी गोटी होईल मुख्या बैऱ्याची. म्हणून हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भुरी पुरे म्हणाल तोरी. आणखी काय करावं लागेल महाराज म्हणतात, द्वैताची घाटी ती सांडावी लागतील अभंगाच्या. तुका म्हणे सांडा घाटे, 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 तुका म्हणे सांडा घाटे. तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, तेने नका भरू पोटे, नका भरू पोटे. पोटावरी आज देतो पोटावरी, आज देतो पोटावरी, आज देतो पोटावरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी पुरे मनाल तोवर, पुरे मनाल तोवर, पुरे मनाल
मनाल तो बरे पुरे मनाल पुरे मनाल पुरे 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 मनाला तो बरे पुरे पुरे तुका म्हणे सांडा घाटी तिने नका भरू पोटी आजी दे तो पोट भरी फुरी म्हणाल तोरी. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याचा सरळ भावार्थ सांगून झाला. आता काल्याचं कीर्तन असल्यामुळे 10-15 मिनटं आपल्याला वेळेची मर्यादा आहे. 10:15ला सुरुवात झाली, 12:15पर्यंत आपल्याला कीर्तन पार पडायचं आहे. एक रात्रीचं कीर्तन कसं असते 2 तास 10 ते 12, परंतु काल्याच्या कीर्तनाची मर्यादा कार्यकर्त्यावर अवलंबून असते, स्वयंपाकावर अवलंबून असते. फोडणीचा वास अजून आला नाही. फोडणीचा झणझणीत वास कधी हनुमंतराच्या शेपटीसारखं कीर्तन करावं लागते, कधी उत्तम श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र वर्णन केल्यानंतर काल्याचं कीर्तनाची सांगता होत असते. 7 दिवशी सप्ताह आणि 8व्या दिवशी काला. या आजपासून परंपरा नाही चालत आलेली, फार प्राचीन काळापासून आहे. गोवर्धन भगवान परमात्म्याने उचलला, 7 दिवस सगळेजण गोवर्धनाच्या खाली राहिले. भाग्यवान आहात तुम्ही. तुमच्या इथं येणारे कीर्तनकार बरेच जण गोवर्धनावून येतात. मी पण गोवर्धनावूनच आलो. म्हणजे गोवर्धनावून येणारे महाराज तुम्ही बोलवता, फार महत्त्वाचे आहे. आणि 7 दिवस परमात्म्याने पर्वत उचलला आहे का नाही. नखी धरे लागे रे निर्भय लोकपाळ अवतरले रे
जय देवा कृष्णनाथा. पर्वत उचलला परमात्म्याने, सगळी गोपाळ गाई वासरं 7 दिवस त्याच्या खाली रक्षण केली. आणि म्हणून 7 दिवस भगवंताचा सहवास घडला, म्हणून 7 दिवस सप्ताह असतो. आणि 8व्या दिवशी ज्या परमात्म्याने पर्वत आपल्यावर पडू दिला नाही, कोणताही धक्का लागू दिला नाही, आणि म्हणून त्याच भगवान परमात्म्याचं चरित्र काल्याच्या कीर्तनात करायचं असतं. हा धर्मधुरीणांचा संप्रदाय, ज्येष्ठ श्रेष्ठांचं मत आहे. म्हणून 7च दिवसाचा सप्ताह असतो. कोणी कितीही श्रीमंत असेल, मोठा सप्ताह नाही, 7 दिवसाचा सप्ताह. 8व्या दिवशी काल्याचे कीर्तन. काल्याच्या कीर्तनाचा मान मात्र फक्त भगवान श्रीकृष्णाला मिळाला. विडाला 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 एक महत्वाची गोष्ट आहे, परमात्म्याचं चरित्र असं संमिश्र आहे, सगळ्यांना कळत नाही. देवाचं चरित्र कळायला फार तत्ववेत्ता मनुष्य असतो. तुमच्या आमच्या अज्ञानी माणसाला तर देवाचं चरित्र कळतच नाही. त्यातल्या त्यात अल्पज्ञ माणसं, सांगणारे सुद्धा अल्पज्ञानी असतात, ते तुम्हाला यथोचित सांगत नाहीत. मी जरा ज्यावेळेस भागवत करतो, प्रत्येक मुद्द्यापर्यंत जिथं अंधश्रद्धा शिरू शकते, जिथं संशय येऊ शकतो, तिथे प्रत्येक वेळेस मी 5 मिनटं त्या मुद्द्याला देतो आणि करेक्शन करून घेतो की इथं भगवंताने हे काम केलेलं नाही, चुकीचं काम केलं नाही. परमात्म्याचे प्रत्येक चरित्रामध्ये संशय येण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक चरित्रामध्ये देवाचं जीवनच संशयास्पद आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्हाला लेकरं किती वर्षाचे होतात जन्माला आल्याबरोबर? बाया हो, लेकरू जन्माला आलं त्यावेळेस किती वर्षाचं असते तुमचं? काहीच नाही. ओटी ब्रह्मचारी तर नाही गाव आहे, म्हणजे ब्रह्मचारी असल्यामुळे लेकरायचं कामच नाही. सांगा, देव जन्माला आले 8 वर्षाचे होते. किती संशय येईल, खोटं समजतील ना लोक. ओ महाराज गप्पा नका आणू, 8 वर्षाचं कुठं लेकरू जन्मात आला, संशय. बरं, देव बोलू लागला नंतर, ए मा मला भूक लागली, पहिल्यांदा दूध पाज. देवकीने बंदी शाळेतून भगवान श्रीकृष्णाला स्तनपान केलं. आणि देवकी पाजत पाजत, केसातून हात घालत, कोरड्या केसाचा श्याम सुंदर निहारला, डोळ्यानं पाहला. स्तनातून दूध, ओठातून धारा, दुधातून महाराज डोळ्यातून धारा, ओठातून शब्द बाहेर पडत होते. काय तो त्रिवेणी संगम असे. स्तनातून मातृत्व प्रसवत होती, डोळ्यातून अश्रुधारा प्रसवत होती, आणि ओठातून मंजूळ वर्षा करत होते. कृष्णा बाळा, तुला कोण माझं लेकरू समजेल रे? 8 वर्षाचा झाला तू. देवा, 8 वर्षाचं कुठं लेकरू असतं का? आणि